चीजा ए चीजा ए बिशी 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 बिशी. तर गाईज माझ्या डोक्याला आहे ना थोडंसं तेल लावून मालिश केलेलं आहे. अंदर खाऊ. तर डोक्याला तेल लावून मालिश केलेलं आहे त्यामुळे माझी केस अशी विचित्र आहे. ती झोपलो होतो. तर किती वाजले ते मोबाईल कुठं माझा आत्ता वाजले त्या 1 वाजले त्या 1 वाजून 6 मिनिट झाली. ती मी मॅडमला सांगितलं आज सुट्टीवर आहे मी काय येणार नाही. ठीक आहे कालच नाही जायला पाहिजे पण आज जास्तच आहे जरा. ठीक आहे तब्येत खराब आहे डाऊन आहे जरा थोडीशी त्यामुळं आज जाणार नाही. आज घरीच असणार आहे. सकाळी चहा पिऊन जी झोपलोय तर अजून आता चहाच प्यायला लागलो. डायरेक्ट 1 वाजता छान टोस्ट खाणार आहे आणि बॉडी पेनवरचे आणि हेडेकवरचे थोडंसं मेडिसिन आणलेले ते एक घेणार आहे आणि अजून झोपणार आहे. ठीक आहे. तर पाऊस कसा मस्त झाला आहे. ठीक आहे असा मस्त पाऊस चालू आहे. असा मस्त पाऊस चालू आहे ना थंड हवा येते बाहेरनं. असं गरम गरम चहा पण पिलं मस्तपैकी. ठीक आहे भरपूर रेस्ट झाला आहे दिवसभर भरपूर झाला आहे. आणि दुपारी 4 वाजता काहीतरी मॅडमचा कॉल पण आला. 4 वाजता काहीतरी मॅडमचा कॉल पण आला. मॅडम बोलली की हे कुठं ठेवलं आहे ते कुठं ठेवलं आहे ह्याचं काय करायचं. तिला सांगितलं काय करायचं ती. त्यांना अजिबात मला रिझन विचारलं नाही सुट्टी का घेतली आहे वगैरे अजिबात रिझन विचारलं नाही. कारण त्याला मी कालच सांगितलं होतं. मी काल बळबळच गेलो होतो नाही का म्हणजे सुट्टी टाकणार होतो कालच. मॅडमला म्हणलं ती मीटिंग होती ना तर त्यासाठी मॅडम बोलली की तर कंपनीमध्ये मीटिंग होती त्यामुळं काल गेलो होतो पण काल मीटिंग नाही झाली मंगळवारी. तर मग मॅडम म्हणली उद्या मीटिंग आहे. म्हणलं ठीक आहे बघू येतो म्हणलं. मॅडम मला विचारलं होतं उद्या येतो म्हणून म्हणलं होतं येतो म्हणून पण माझी तब्येत खूपच खराब होती. ठीक आहे त्यासाठी मी गेलोच नाही कामावर गेलो नाही. तरी पण मॅडमला मेसेज टाकला होता फोन पण केला होता. फोन काही रिसिव्ह केला नाही त्यासाठी मॅडमला मेसेज टाकून ठेवला होता की मी येणार नाही असं असं काहीतरी मशीनचं थोडंसं सांगितलं त्याला. नंतर दिवसभर झालं घरीच बसूनच आहे. मला आहे ना आता व्हिडिओमध्ये काहीतरी क्रेझी करायला लागणार आहे. ठीक आहे तर माझ्याकडे आयडिया आहेत पण ते तुम्हाला लई वेळेवानी वाटेल. बघू कसं वर्कआउट करतंय. प्रोटेस्ट चालू आहे ना दिल्लीमध्ये जो प्रोटेस्ट चालू आहे ना त्याबद्दल थोडंसं दुःख पण वाटतंय ना हसू पण येतं आहे. हसू तिथलं जे प्रोटेस्ट करणारे आहेत ना सगळे जे स्टुडंट वगैरे आहेत ना ते असं असं रील भारी भारी बनवतात आणि पाठवतात ना तो विषय वेगळा नाही का. ते एन्जॉय करतात ॲक्च्युली आणि एवढं रिस्पेक्टफुली पोलिसांना जे आर्मीवाले आहेत त्यांना एवढं रिस्पेक्टफुल ट्रीटमेंट करतात ना. पण पोलीस आणि जे आर्मीवाले आहेत ना त्यांना एवढं लाठीचार्ज वगैरे एवढं मारहाण करतात ना. तर दोन्ही गोष्टी आहेत त्यात. तर हे करते वाईट पण वाटतं आणि छान पण वाटतं नाही का. ते एन्जॉय पण करतात आणि प्रोटेस्ट पण चालू आहे प्लस ते मारामारी पण चालू आहे त्यांची पोलिसांची. पोलिसांना म्हणतात की तुम्ही घर जाऊन बच्चे को बोलना बहुत बड़ा काम करके आए हो करके बच्चे को मार के आए हो असं. ठीक आहे बहुत किती दिवस चालतं आहे वगैरे काय विषय होतं आहे. नंतर महाराष्ट्रामध्ये पण चालू होता काहीतरी महाराष्ट्रामध्ये आणि ॲक्च्युली कुठं MP मध्ये पण काहीतरी इंदोरमध्ये चालू होतं. तिथं पण अटॅक वगैरे केले तिथं पण लाठीचार्ज केला आहे मोठ्या प्रमाणात. ठीक आहे तर हे मी बातम्या बघून नाही सांगत ते रीलवर सांगतो रील बघून सांगतो. कारण रीलवरचं खरं असतं बातम्याचं काही एवढं खरं धरायचं नाही सध्याला. तर कारण मीडिया काय कुठल्या पद्धतीने काय जाऊन सांगता येत नाही. त्यासाठी मी रील बघत जे रील बघितलेत ना त्यानुसार मी सांगतो तुम्हाला. ठीक आहे तर पोलीस त्यांना मारून थकल्यावर आहे ना ते त्यांना पाणी प्रोव्हाइड करतात. नंतर पिझ्झा वगैरे बर्गर वगैरे. आता ना तिथं प्रोटेस्ट करणार ना तिथं त्यांना जेवायला वगैरे काही नाही आहे. तर बाहेरून माणसं महाराष्ट्रावरून MP वरून नंतर हरियाणा वगैरे बाहेरचे जे पंजाब वगैरे आहेत ना बाहेरच्या राज्यातून त्यांना स्विगी झोमॅटोवरून ऑर्डर करते ती तिथल्या पत्त्यावर जे जंतर मंतर ठिकाण आहे ना त्या ठिकाणावरचा ॲड्रेस देते ती. तिथं जाऊन जे उपाशी आहेत ना त्यांना ते प्रोव्हाइड कर म्हणते ती. तर एवढा मस्त उपयोग त्या झोमॅटो आणि स्विगीचा चालू आहे. आणि प्लस त्या पोलिसांना पण तुम्ही मारून थकला असाल पाणी ह्या वगैरे पिझ्झा बर्गर वगैरे वाटेवर त्यांच्यापाशी आहे ना ते त्यांना प्रोव्हाइड करतात. किती नम्रपणे चालू आहे प्रोटेस्ट आणि हे त्यांच्यावर लाठीचार्ज करतात. चांगली गोष्ट नाही आहे पण पार्लिमेंटवर अटॅक नाही करायला पाहिजे. ॲक्च्युली पार्लिमेंट जेव्हा ते पार्लिमेंटकडे जातात ना तेव्हा पोलिस पण मारतात. पार्लिमेंटचं सुरक्षा करणं वगैरे त्यांचं काम आहे पोलिसांचं किंवा आर्मीवाल्यांचं. आता ते गेल्या वर्षी काहीतरी नेपाळमध्ये झालं ना पार्लिमेंट पूर्ण पार्लिमेंट त्यांनी फोडून टाकलं होतं. तिथं एवढा भ्रष्टाचार चालू होता ना तिथं
जास्त प्रमाणात भ्रष्टाचार झाला होता. ठीक आहे, तर ते त्यांनी फार त्याचं गोंधळ असला तर सगळं तोडून मोडून टाकलं होतं पार्लिमेंट. तसं ते इथं करू शकत नाहीत, इंडियामध्ये करू शकत नाहीत. ॲक्च्युली आता सध्याला तर ते बॉर्डरवरचे BSF वगैरे ते आर्मीवाले सगळे तिथं दिल्लीच्या पार्लिमेंटपाशी यायला लागले. एवढं इंडियाचं पार्लिमेंटवर अटॅक करणे वगैरे सोपी गोष्ट नाही आहे. 2011 साली ते आतंकवाद्याचा हल्ला झाला होता का, ती गोष्ट वेगळी आहे. पण स्टुडंट करून वगैरे प्रोटेस्ट जे करतात ना, त्यांच्याकडून हल्ला होणं थोडंसं अशक्य आहे असं. ठीक आहे, तर धर्मेंद्र प्रधाननं जरी रिझाईन दिलं ना, काय प्रोटेस्ट सगळं थांबेल. त्यासाठी फक्त त्याचं रिझाईन पडण्यासाठी फक्त एवढा गोंधळ चालू आहे. जे पेपर जो नीटचा पेपर जो लीक झाला होता ना, त्याला ते कारणीभूत ठरवावं लागलेत आणि त्याला रिझाईन दे म्हणायला लागलेत. ठीक आहे, जेव्हा तो रिझाईन देणार त्याशिवाय ग बसणार नाहीत असं वाटतं मला. तर भाऊ आता तो कधी रिझाईन देतो, बहुतेक तो 30 तारखेची वाट बघत असेल. आजच्या रील पण येते ते. ठीक आहे, जेव्हा त्याची सॅलरी येईल ना तेव्हा तो रिझाईन वगैरे देईन. अशा रील भरपूर यायला लागलेत. ठीक आहे, तर ब्लॉग इथे संपवतो. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय, पीस. Oh, midnight highway, shining just like sin. Why don't